चला तर आपण आज एक नवीन रेसिपी बघणार आहे. तुम्ही याला धपाटे म्हणता, आमच्याकडे याला धपाटे म्हणते, तुमच्याकडे काय म्हणते ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कधी ट्राय केलं असेल तरी पण सांगा. पण मला ही खूप आवडते, त्यामुळं मी हे सारखी करत असते घरात. आणि तसं पण मुलांना डब्याला द्यायचं म्हटलं तर रोज नवीन काहीतरी करावं लागतं, त्याच्यामुळं मी हे धपाटी बनवत असते. हे एकदम क्रिस्पी होतात कारण की याच्यात बटाटा आणि भाज्या घातलेल्या आहेत. मी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी केलेले आहेत. तर चला आपण बघूया रेसिपी. मी इकडं मेथीची भाजी आणि कोथिंबीर अशी स्वच्छ धुवून घेतले, जे आपण ह्याच्यात घालणार आहे ते मार्केटमधून आपण आणतो, त्यामुळे ते कुठलीही भाजी स्वच्छ धुवूनच घेतली पाहिजे. मेथीची पानं मी अशी काढून घेतलेत, देठ जास्त घेतलेले नाहीत. आणि तुम्हाला जेवढं बारीक करता येईल तेवढी बारीक करून घ्या. मी अशा पद्धतीने पूर्ण बारीक करून घेतलेली आहे मेथी. जेवढी बारीक करता येईल तेवढी करून घ्या. इकडं नंतर ना मी कोथिंबीर पण तशीच निवडून घेतली बारीक करून. कोथिंबीरचे जे जाड देठ असतात ना ते काढून टाकलेत मी. फक्त पानं घेतलेत. आणि कोथिंबीर अशी भरपूर प्रमाणात घेऊ शकता तुम्ही, कारण कोथिंबीरनं असं क्रिस्पीपणा जास्त येतो. आणि तुम्हाला जर अजून ह्याच्यात पालक वगैरे ॲड करायचे असले तर तुम्ही करू शकता, कारण जेवढ्या भाज्या हिवाळ्यात भेटतात तेवढ्या नंतर भेटत नाही. त्यामुळे ह्या दिवसात खूप प्रमाणात भाज्या मार्केटमध्ये येतात. तर मी बटाट्याची पण अशी साल काढून घ्यायची आणि ते बटाटे आपण अशा पद्धतीने किसून घ्यायचे. मी 2 बटाटे घेतलेत, तुम्ही अजून बटाटे घेऊ शकता. मी 2 ते 3 माणसांसाठी बनवत आहे, त्यामुळे मी प्रमाण थोडं घेतलेलं आहे. जर तुमच्या घरात भरपूर असतील तर तुम्हाला भरपूर प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही हे सामान भरपूर घेऊ शकता. तुमच्या मेजरमेंटने तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने हे बटाटे खिसून घ्यायचे. खिस करून घेतला की तो स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचा स्वच्छ. ते लालसर उमटणार नाही. 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून झाल्यानंतर जेव्हा आपण ते ठेवतो साईडला, तेव्हा त्यात पाण्यातच ठेवा ते, कारण ते पाण्यातून बाहेर काढलं तर आपल्याला त्याला असा लालसर कलर येतो. कारण आपल्याला इकडं अजून वाटण बनवून घ्यायचं आहे, त्यामुळे मी पाण्यातच ठेवलेलं आहे थोडा वेळ. तर मी इकडं 3 ते 4 मिरच्या अशा कट करून घेतल्यात. त्यात आलं घातलेले आहे. लसूण जास्त प्रमाणात घालू शकता तुम्ही. तर 1 चमचा जिरं घातलेलं आहे आणि मीठ घालून ते मी उकळीतच बारीक करून घेतलेलं आहे. मिक्सरला लावल्यानंतर ती खूप पेस्ट होते, ते नको आहे आपल्याला. हे थोडंसं जाडसरच ठेवायचं. ते जास्त बारीक केलं ना म्हणजे असं दिसायला ते एकदम हे दिसतं. हे कसं अधूनमधून आपल्याला खाताना लसूण असा लागला पाहिजे दाताखाली. मी इकडं जी बारीक करून घेतलेल्या भाज्या घेतल्यात, त्यात 1 वाटी बेसन घातलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा. ते आपण जे बटाटा खिसलेला तो पण घातलेला आहे. त्यात मी मसाले, हळद, लाल तिखट, जे आपण मिरचीची पेस्ट बनवली होती ते पण घातलेले आहे. आणि धना मसाला घालून थोडंसं पाणी घातलेलं आहे. आणि 1 वाटी, ज्या वाटीनं आपण बेसन घेतलं आहे त्याच्यापेक्षा थोडी मोठी वाटी मी बाजरीचं पीठ घातलेलं आहे याच्यात. आणि ते आपण असं पूर्ण जेवढं आपल्याला मळता येईल तेवढं आपण ते मळून एकजीव करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने पूर्ण एकजीव केलेलं आहे ते. आणि कारण त्यात रवा आहे त्यामुळं ते आपल्याला 10 ते 15 मिनटं ते असंच मळलेलं पीठ झाकून ठेवायचं आहे. 10 मिनटं मी ह्याला असं झाकून ठेवलेलं आहे.
तुम्ही बघता 10 मिनिटांनी नंतर आपण ते पूर्ण एकजीव करायचं. आणि ते असे थोडंसं पातळ म्हणजे पण मळताना पहिल्यांदा थोडंसं घट्ट होतं, पण ते नंतर भिजल्यानंतर पातळ होतंय. कारण त्यात भाज्या आहेत त्यामुळे त्या भाजींना पाणी जास्त येतं. मी इकडे एक पॅन ठेवून घेतलेला आहे. त्यात मी 1 चमचा तेल घातले. ते मी अशा पद्धतीने केलेले आहेत धपाटी. तुम्ही एक स्वच्छ रुमाल घेऊन रुमालावर अशी म्हणजे रुमालावर ते थापून घेतली तरी चालतील. मी पॅनमध्येच थापलेले आहेत, पण हे असं तो भाजू पण शकता हाताला. जशी तुम्हाला आवडतील करायला तशी तुम्ही करू शकता. मी अशा पद्धतीने करून घेतले. बघू शकता तुम्ही. आणि ते थोडंसं जाडसरच ठेवायचं कारण ते खायला पण असं छान वाटतं. बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने केलेत. अशा पद्धतीने स्वच्छ करून भाजून घ्यायची. असे लालसर भाजायचे. मी याच्यात तीळ पण घातलेले होते, तुम्हाला सांगायचं विसरले. 1 चमचा तीळ घातलेत मी, आपले पांढरे तीळ. ते असे वरून दिसतात बघा. अशा पद्धतीनं तुम्ही करून घेऊ शकता. मी असे करून घेतलेत. तर हे मुलांच्या टिफिनला वगैरे द्यायला मुले आवडीने खातात. आणि आमच्या घरात सगळ्यात जास्त आमच्या मुलांना हेच आवडतं. त्यामुळे आठवड्यातून एकदा तर हिवाळ्यात माझी ही रेसिपी असतेच. चला बाय. आवडलं तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.